न तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे। कशा आहात? मजेत आहात ना? मी पण मजेत आहे। तर आजचा ब्लॉग असा आहे की आपल्याला ना पहिले लोक कांद्याचे धपाटे बनवत होते, तर आता ना आपल्याला ना आज कांद्याच्या पातीचे धपाटे बनवायचे। तर मी तुम्हाला रेसिपी सांगते कसे बनवायचे, चला मी तुम्हाला दाखवते। आता घेतलेला आहे मी ताटामध्ये, हे आहे ज्वारीचं पीठ आणि हे घेतलेलं आहे मी गव्हाचं पीठ सारखंच आहे। हे घेतलेलं आहे मी बेसन पीठ, इथे घेतलेले आहे मी कांदा पात ती चिरून धुवून ठेवली आहे मी। इथे घेतलेली हिरवी मिरची, ओवा, जिरे, लसूण मिक्सर मधून काढला आहे मी ते। आणि इथे घेतलेलं आहे चवीनुसार मीठ, हळद आणि पाणी। चला आता तर आपण चालू करू कसं बनवतात ते। आता आपण ह्याच्यामध्ये हे पीठ टाकून घेऊ। पुन्हा आता आपण हे बेसन पीठ टाकून घेऊ। हे बेसन पीठ आणि हे मिक्स करून घेऊ आपण असं व्यवस्थित मध्ये। आता घेऊ आपण हिरवी मिरची। हिरवी मिरची जशी लागेल तशी क्वांटिटी नुसार घ्या तुम्ही। आता घेऊ आपण हळद, हे चवीनुसार मीठ। आणि हे सगळं आपण मिक्स करून घेऊ। आता आपण हे सगळं मिक्स करून घेतलंय। आता घेऊ आपण कांदा पात। कांदा पात मी तशी धुवून घेतली ना, तर कांदा पातीलाच पाणी भरपूर असतं बुवा, त्याच्यामुळे आपण पाणी ना असं लगेच नाही मिक्स करणार, असं मिक्स करून कांदा पात घेऊ आपण त्याच्यामध्ये। इतके भारी होतात ना हे कांदा पातीचे धपाटे। धपाटे म्हणा, कोणी पराठे म्हणते, आपली जुनी लोक आपले धपाटे म्हणतात। तर हे बघा असं मिक्स करून घेतलंय। आता हे पाणी टाकून घ्यायचंय, असं पाणी टाकून मिक्स करायचंय। असं मी पीठ मिक्स करून घेतलंय आणि थोडस घटसरच ठेवायचं, कारण की ना कांद्याची पातीला ना नंतर पाणी सुटतं ह्याच्यामध्ये, म्हणून थोडस असं घटच ठेवायचं असं। आणि नंतर पहा तुम्ही थोड्या वेळानं ना, तुम्ही जर केले ना तर थोड्या वेळाने ह्याच्यात पहा तुम्ही असं पाणी सुटतं ह्याला। स्टॉप करा। असं मी आता करून घेतले अशा प्रकारे। आता चला आपण आता असं मी बघा मिक्स करून घेतलंय। चला आपण आता गॅसवरती तवा ठेवू आणि बनवू दे। आपण तवा ठेवला गॅसवरती। आता आपण असा गोळा बनवून घेतलाय। पहा आता कपडा घेतलाय बरं का, त्याच्या खाली ना कपडा ठेवायचा, त्याच्यावरती पाणी म्हणजे ते चिटकत नाही। आता ही पहा असं असं करून घ्यायचं गोल 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 गोल। असं असं घेतलंय मी करून। आता त्याला होल पाडायचे, असे 4-5 पाडायचे, म्हणजे कसं त्याच्यामध्ये तेल सोडलं ना मग हे होऊन जातं। आता आपला तवा पण गरम झालेला आहे, आपण तव्यावर असं टाकून द्यायचं। हे बघा असे तव्यावर टाकले आहेत आणि त्याच्या साईडनं ना असं तेल सोडायचं। ते होल आहेत ना त्याच्यामध्ये असं तेल सोडलं ना छान असं परतले जातात। आता हे असं हे झालेलं आहे। आता आपण याला खालच्या बाजूकडून भाजून घेऊया। पहा छानसा असं लालसर झाले। पहा असं दोन्ही साईडकडून असं मी मस्तपैकी भाजून घेतलंय, असं छानसं लालसर झालंय। आता मी त्याच्या बरोबर काय केलेलं, कढी केलेली। कढी संग खूप छान लागतं ते खायला। हे पाणी कढी आणि छानपैकी हे बघा, त्याच्यासोबत आपण टमाटे सॉस पण खाऊ शकतो आणि कढी पण, दही पण किंवा नारळाची चटणी पण। तर पहा तुम्हाला आमचं कसं वाटलं म्हणून व्हिडिओ, आणि आमचे हे धपाटे कांद्याच्या पातीचे तुम्हाला कसे वाटले नक्कीच कमेंट करून सांगा। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा। आणि मी तुम्हाला जे बनवायचं, जे म्हणजे तुम्हाला आवडतं ते बनवा
तर मी तुम्हाला बनवून दाखवून. चला तर मग आमचा व्हिडिओ पाहू.